अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या। सीबीआयकडे मुंबई हायकोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल। रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट। नागपुरातल्या दंगेखोरांकडून नुकसानीची वसुली करणार, भरपाई न दिल्यास संपत्ती जप्त करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर नुकसान झालेल्यांना 3 ते 4 दिवसात मदत देण्याचं आश्वासन। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये 38 वर्षीय इरफान अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू। हिंसाचाराच्या दिवशी अन्सारी जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडले। दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मला उद्धव ठाकरेंचे 2 फोन। आदित्य ठाकरेंना अटक करून कारवाई करा, राणेंची मागणी। तर कचऱ्याला आम्ही उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल अर्धा तास बैठक। दोन्ही नेत्यांमधील बैठकीवेळी शरद पवारांचा अजित पवारांच्या केबिनकडे कटाक्ष। शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरारच। कोरटकर दुबईला गेल्याच्या अफवा समोर आल्यानंतर पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा। कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। 1 एप्रिलपासून कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क हटवलं। कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं निर्णय। नांदेडमध्ये आमच्या मुलीसोबत का बोलतोस या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण। भीतीपोटी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येपूर्वी मुलीच्या काकाकडनं तरुणाला दम। संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। बीडमधल्या अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करणार। संभाजीनगरमध्ये संजय केनेकरांच्या स्वागत रॅलीमध्ये लाडू बॉक्सची पळवापळवी। लाडू तुला केल्यानंतर महिलांनी पळवले लाडूचे बॉक्स। केनेकरांची विधान परिषदेवरती वर्णी लागल्यानं तुलेचं आयोजन।